सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 118। अखंड चिंतन गुरु ध्यानाचे साधन। स्वयं तथा विधो भूत्वा स्थातव्यं यत्र कुत्रचित् कीटभ्रमरवत् तत्र ध्यानं भवति तादृशम्। याप्रमाणे ब्रह्मरूप होऊन जगात कुठेही राहावे। कीटक अळी भुंग्याच्या चिंतनाने जशी त्याचे रूप धारण करते त्याप्रमाणे ब्रह्मावर ध्यान करून जीवात्मा ब्रह्मरूप बनतो। कुंभारीण घर बांधते व त्यात तिचे भक्ष्य अळी आणून त्या घराच्या तोंडाशी ठेवते व स्वतः तिच्या समोर सतत बसून नित्य टोचीत राहते। ती अळी भेदरून ही कुंभारीण मला केव्हा खाते या धास्तीने तिच्याकडे बघत राहते। इकडे तिकडे बघायलाही तिला अवसर मिळत नाही, भीतीने का होईना, पण अळीचे कुंभारणीवर सतत चिंतन झाल्याने एक दिवस अळीलाच पंख फुटतात व ती उडून जाते। हा सृष्टी नियमच आध्यात्मिक जगात पण दिसून येतो। ज्याचे चिंतन अखंड करू तसे रूप धारण केले जाते। या नियमाचा फायदा साधकाने साधनेत घ्यायचा व ब्रह्मचिंतनाने ब्रह्मपदी पोहोचायचे असा मार्ग हा श्लोक सांगतो। गुरु हे ब्रह्माचे सगुण रूप, म्हणून गुरुमूर्ती ध्यान ही ब्रह्म साक्षात्काराची साधना। चित्त लावून ध्यान करणे म्हणजे अखंड स्मरणाची साधना करणे। वृत्ती तदाकार तन्मय करून तद्रूप होते। गर्भवती स्त्रियांनी देखील या नियमाचे वर्मव ओळखून सुरूपाचे चिंतन केले तर गर्भाला चांगले संस्कार व चांगले रूप प्राप्त होऊ शकते। चिंतन हे फार प्रभावी साधन आहे। चिंतनाच्या सतत धारेने राधा होता येते। साधकाने चित्ताला जपावे, महान लेखावे, प्रपंचाच्या चिंतांनी चित्ताची चाळणी करून टाकू नये। चिता देहाला जाळते तर चिंता मनाला। गुरुचिंतनात चित्ताला मग्न केले तर चिंता आपोआप चिंतनाचे स्वरूप घेतील, मन निश्चिंत होईल। साक्षात्काराचे मुख्य साधन चित्त होय। संकुचित चिती शक्ती म्हणजे चित्त। एक चित्त जाग्यावर नसेल तर जीवनाला अर्थ उरत नाही। पागल ठरतो तो माणूस। कशावर चित्त जडले आहे ते साधकाने वेळोवेळी तपासून त्याला ब्रह्मचिंतनात लावावे, हैगय करू नये। सद्गुरुनाथ महाराज की जय।